मित्रांनो, काही बाल या ठिकाणी विद्यार्थी आपल्या सोबत आहे, माळकरी आहेत. नेमकं इथे माळकऱ्यांची संख्या सुद्धा या ठिकाणी जास्त बघायला मिळते. इथे नेमकं हिंदू संस्कृतीला धरून कुठेतरी धडे दिले जातात का, हे आपण जाणण्याचा प्रयत्न आहे. तुझं नाव बेटा? विश्वजित एकनाथ पंडित, अच्छा, कुठे राहतोस? भडगाव. अच्छा, बरं, काय वाटतंय तुला, ही शाळा कशी वाटते? चांगली. चांगली आहे. काय येते तुला, काय शिकवलं या शाळेने? अभ्यास. अभ्यास किती तास अभ्यास करतोय? 2 2 तास. वाचन. वाचन आणि लिखाण लिखाण 1 1 तास. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग झोपतो. बस. व्यायाम वगैरे शरीराचा काही, भजन कीर्तन वगैरे सकाळी करतो. हा, सकाळी. सकाळी करतो का? बरं, काय वाटतंय तुला, कशामध्ये झेप घ्या वाटते तुला, का कीर्तनकार बनायचंय? हो. कीर्तनकार बनायचं. तुझे गुरु काय म्हणतात, शिक्षक, कीर्तनकार बन? कीर्तनकार बनायचं. हो का? तुला बनायची इच्छा आहे? हो. बरं, काय कीर्तनाच्या माध्यमातून काय येते तुला? अभंग येता का भजन? मृदंगाचार्य बनायचं. मृदंगाचार्य बनायचं. सरांची इच्छा आहे का? हो. आई वडिलांची इच्छा आहे का? हो. मित्रांनो, असे काही विद्यार्थी असतात की कोणी म्हणते मला डॉक्टर बनायचं, कोणी म्हणतं मला इंजिनियर बनायचं, कोणी म्हणते मला पोलीस बनायचंय, परंतु याला कीर्तनकार बनायचंय. कीर्तनकार बनणं सोपं नाही. कारण की मित्रांनो, समाज प्रबोधन, कारण की समाजामध्ये ज्या चालीरूढी ज्या आहेत, त्या चालीरूढीच्या माध्यमातून कुठेतरी या ठिकाणी त्याला एक समाजाला संदेश द्यायचा आहे. कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे. माणसांचे डोके या ठिकाणी ठिकाणावर आणायचे आहे. कारण की ती साफसफाई म्हणतात त्याला, ती साफसफाई कीर्तनकारच या ठिकाणी करू शकतो. म्हणून कीर्तनाचे धडे त्यांना घ्यावेसे वाटतात. पण तुला भजन वगैरे कोणते येते? उभारीला ध्वज. अच्छा, म्हणून दाखव एकदा. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, तेने निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, तेने निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, धरुण सगुण रूपे तेने बाळ क्रीडा, धरुण सगुण रूपे तेने बाळ क्रीडा, बोलविला रेडा निगम वाचे, बोलविला रेडा. ह्या विद्यार्थ्यांबद्दल 2 शब्द काय सांगायचं? या विद्यार्थ्याचं नाव विश्वजित असं आहे. आपण पाहतो की समाजामध्ये अशी विविध क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि समाज घडवायचा आहे. आणि समाज घडवण्यासाठी केवळ एकच क्षेत्र उपयोगाचं नाही. आपण म्हणतो की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव द्यायचा आहे. पहिले त्याच्यातील जे सुप्त गुण आहेत ते शोधायचे आहेत आणि ते शोधून त्या ठिकाणी त्याला वाव देऊन तो त्या क्षेत्रात कशी प्रगती साधेल यासाठी त्याला काम करायचं आहे. म्हणून हा आमचा जो विश्वजित आहे हा त्या ठिकाणी समाज प्रबोधन त्याला करायचं आहे आणि समाजामध्ये क्रांती घडवायची आहे. कारण जो तो आता मोबाईलच्या पाठीमागे धावतो आहे, त्यातील चांगलं वाईट काय ते घेण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु त्या ठिकाणी तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता की समाजातील घाण साफ करण्याचं काम, जसं राष्ट्रसंत तुकडोजी असतील, संत गाडगेबाबा असतील, यांनी त्या ठिकाणी स्वतः हातात झाडू घेऊन त्या ठिकाणी ग्राम स्वच्छता करण्याचं जे ध्येय आहे ते ध्येय उराशी बाळगून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने समाजामध्ये त्या ठिकाणी समाजसेवा करून क्रांती घडवली. त्याचप्रमाणे आमचा हा जो विश्वजित आहे हा त्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडू पाहत आहे आणि निश्चितच त्याचं जे ध्येय आहे ते निश्चितच या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि तो निश्चित त्या ठिकाणी अशी भरारी घेईल, तो त्या ठिकाणी त्याचं जे नाव आहे विश्वजित हे सार्थक केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या शाळेचं सुद्धा या ठिकाणी नाव होईल, तुमचं सुद्धा या ठिकाणी गुरुजन वर्गांचं, गुरुजनांचं, गावाचं, समाजाचं आणि स्वतःचं नाव तो निश्चितच त्या ठिकाणी रोशन करेल. मित्रांनो, या ठिकाणी तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे की माझं माणूस द्या माणूस द्या, हे जे भजन आहे ते भजन या ठिकाणी खरोखर या ठिकाणी जे कामा पडत आहे, ती ओळ या ठिकाणी कामा पडताना या ठिकाणी दिसत आहे याच्या विश्वजितच्या या ठिकाणी बोलण्यातून.